आज अण्णाभाऊ साठे लोकशाही साहित्यरत्न यांचा 106वी जयंती आहे. काही महिन्यापूर्वी वर्षापूर्वी समाजातील लोकांनी मागणी केली होती की आम्हाला अण्णासाहेब साठेंचा जो आहे पुतळा बसवून द्या. एनजीओ शाळेच्या लोकांनी त्याला मदत केली, जागा चांगली मिळाली. समीर भाऊ भुजबळ यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, व्यवस्थित ते काम कसं होईल. सुंदर पुतळा तयार झाला. त्याला आमच्या ऑफिसच्या सगळ्या लोकांनी मदत केली. दिलीप खैरे असतील, अण्णासाहेब असतील, त्याच्यानंतर बाळासाहेब लोखंडे, ही सगळी मंडळी जी आहेत. आणि एक अतिशय चांगलं असं स्मारक जे आहे इथे अण्णाभाऊ साठेंचं उभं राहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचं हे स्मारक जे आहे त्या सगळ्यांनाच, गोरगरिबांना स्फूर्ती देईल, त्यांचं शिक्षण होईल. अण्णाभाऊ साठेंनी 35 त्यांचे जे आहेत कादंबऱ्या आहेत, त्यातले फकीरा, अजंता, आवडे, कितीतरी सांगायचे. त्याच्यावर सिनेमा निघाले, रशियन भाषेत भाषांतर झालं, रशियाने त्यांना बोलून त्यांचा तिथे रशियात सत्कार केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. अशा प्रकारचे जे आहेत पोवाडे रचले आणि लोकजागृती केली. फार मोठं त्यांचं शिक्षण नव्हतं. सांगलीत मधल्या वाटेगाववरून चालत चालत मुंबईला आले. गिरणी कामगारांचं काम करायला लागले. 4थी पास फक्त. किती मोठं वाङ्मय त्यांनी तयार केलं. पण त्या वाङ्मयामध्ये अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची धग आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जे आहे ही स्मारक उभं राहणं एक प्रकारचं जे आहे आपल्या लोकांच्या लोकशिक्षणासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं.